पाहिजेत. अल्पसंख्याक दर्जाच्या मान्यतेचे प्रमाणपत्र प्राप्त शैक्षणिक संस्था आयडियल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल. ॲड्रेस पत्ता ढानकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. मित्रांनो, ही जाहिरात यवतमाळ जिल्ह्यातील आहे. या शाळेत खालीलप्रमाणे मंजूर व सेवानिवृत्तीमुळे रिक्त पद भरणे आहे. तर दिलेल्या शाळेत मंजूर आणि सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले पद भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदाचे नाव व अनुदानाचे प्रकार. पदाचे नाव सहाय्यक शिक्षक उच्च प्राथमिक 100% अनुदानित. तर दिलेली शाळा 100% अनुदानित आहे. पदाचे नाव सहाय्यक शिक्षक उच्च प्राथमिक. विषय व माध्यम. विषय इंग्रजी, इंग्लिश विषयाकरिता जागा भरण्यात येत आहे. माध्यम मीडियम उर्दू. पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. सहाय्यक शिक्षक उच्च प्राथमिक 100% अनुदानित तत्वावर पद भरण्यात येत आहे. शैक्षणिक व अशैक्षणिक व्यावसायिक पात्रता BA इंग्रजी वाङ्मय सह. तर इंग्रजी वाङ्मयासह उमेदवाराचे BA ग्रॅज्युएशन झालेले असावे. त्याचबरोबर D.Ed किंवा B.Ed प्लस TET पेपर 2 उत्तीर्ण. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 उत्तीर्ण. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र. मानधन वेतन शासन नियमानुसार मानधन. तर या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार मानधन दिले जाणार आहे. संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या सर्व शैक्षणिक, व्यावसायिक व इतर आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित सत्यप्रती तसेच पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांसह दिनांक 15 जून 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल ढानकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथे आयोजित प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी इच्छुक व पात्र उमेदवार आहेत अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या सर्व शैक्षणिक, व्यावसायिक व इतर आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित सत्यप्रती तसेच पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्ससह मुलाखतीचा दिनांक आहे दिनांक 15 जून 2026 रोजी. मुलाखतीची वेळ आहे दुपारी 12:30 वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण आहे हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल. ॲड्रेस ढानकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथे उमेदवारांनी आयोजित प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. तर मुलाखत आयोजित केलेली आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस इंटरव्ह्यूला स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. नियत वेळेनंतर उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. तर दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या तारखेला मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे उमेदवारांनी. या वेळेनंतर म्हणजेच नियत वेळेनंतर उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी कोणताही प्रवास भत्ता अथवा इतर खर्च देय राहणार नाही. मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना आहे, जे कोणी उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहणार आहे अशा मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता अथवा इतर खर्च देय राहणार नाही. दिनांक आहे 5 जून 2026. अध्यक्ष सचिव. अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे. मोबाईल नंबर पहिला 9372260313 आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे 9834214252. जाहिरात क्रमांक 2. पाहिजेत. महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था, अक्कलकोट. पत्ता कै. पंचप्पा कल्याण शेट्टी शिक्षण संकुल, हन्नूर रोड, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मित्रांनो, ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे. कन्नड अल्पभाषिक संस्था. दिलेली संस्था कन्नड अल्पभाषिक संस्था आहे. आमच्या संस्थेच्या खालील शाखेत शिक्षकांची पदे भरावयाची आहेत. तर दिलेल्या संस्थेच्या खाली दिलेल्या शाखेत शिक्षकांची पदे भरण्यात येत आहे. 1. अनंत चैतन्य प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. ॲड्रेस हन्नूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. 2. सौ सुरेखा कल्याण शेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. तर या दिलेल्या 2 संस्था आहे. या दिलेल्या 2 शाखेत शिक्षकांची पदे भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदाचे नाव शिक्षण सेवक पद किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक. शैक्षणिक पात्रता BA चालेल किंवा BSc, B.Ed, TET/CTET, इयत्ता 12वी
विज्ञान ऑब्लिक कला, डी.एड, TET/CTET. तर ही दिलेली शैक्षणिक पात्रता आहे. शिक्षण सेवक अनुक्रमांक 1 या पदासाठी पदसंख्या एकूण 3 जागा अनुदानित तत्त्वावर या ठिकाणी भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 1 करिता शिक्षण सेवक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे. BA चालेल किंवा BSc B.Ed, म्हणजेच BA B.Ed चालेल किंवा BSc B.Ed. सोबतच TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पात्र किंवा उत्तीर्ण, किंवा TET नसेल तर CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पात्र किंवा उत्तीर्ण, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण. इयत्ता 12वी विज्ञान कला चालेल, डी.एड, त्याचबरोबर TET पात्र किंवा उत्तीर्ण किंवा CTET पात्र किंवा उत्तीर्ण चालेल. पदसंख्या एकूण 3 जागा अनुदानित तत्त्वावर भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता BA B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे 20% अनुदानित तत्त्वावर. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव शिक्षण सेवक, शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी संगीत/ संगणक. तर या ठिकाणी 12th संगीत चालेल / संगणक. 1 जागा भरण्यात येत आहे अनुदानित तत्त्वावर. त्यानंतर अनुक्रमांक 4 पदाचे नाव शिक्षण सेवक, शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA B.Ed इंग्रजी, TET/CTET, म्हणजेच या ठिकाणी BA B.Ed, BA इंग्रजी B.Ed चालेल. सोबतच TET उत्तीर्ण किंवा पात्र, किंवा BA B.Ed, BA इंग्रजी B.Ed, CTET उत्तीर्ण किंवा पात्र. पदसंख्या 1 जागा अनुदानित तत्त्वावर अनुक्रमांक 4 मध्ये भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना पात्र इच्छुक उमेदवारांनी दिनांक 12 जून 2026 रोजी दुपारी 1 वाजता शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रासह वरील पत्त्यावर मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार जे उमेदवार पात्र आहेत, असे पात्र उमेदवार व इच्छुक, म्हणजेच पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीचा दिनांक दिला आहे 12 जून 2026 रोजी. मुलाखतीचा वेळ आहे दुपारी 1 वाजता. उमेदवारांनी आपल्यासोबत शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रासह, म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेटसह, डॉक्युमेंटसह वर दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. वरील पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सोलापूर व माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून भरण्यात येत आहेत. तर वर दिलेली पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सोलापूर व माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून दिलेली पदे भरण्यात येत आहेत. जाहिरात क्रमांक 3 शिक्षण सेवक पाहिजेत. तर मित्रांनो, या ठिकाणी शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. बलवाडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ बलवाडी, भाषिक अल्पसंख्याक संचलित. तर मित्रांनो, दिलेली संस्था भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि या संस्थेअंतर्गत संचलित शाळेचे नाव दिले आहे श्री बाजीराव नाना पाटील टेक्निकल माध्यमिक विद्यालय. ॲड्रेस बलवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. मित्रांनो, दिलेली जाहिरात जळगाव जिल्ह्यातील आहे. आमच्या मंडळाने चालविलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात रिक्त उपशिक्षक शिक्षण सेवक पद माननीय शिक्षणाधिकारी सोलापूर माध्यमिक, जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालीलप्रमाणे भरावयाचे आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पद किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc B.Ed, बॅचलर ऑफ सायन्स, त्याचबरोबर B.Ed. सोबतच TET पेपर 2, TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पात्र किंवा उत्तीर्ण, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण, किंवा TET पेपर 2 उत्तीर्ण नसेल, उमेदवारांकडे ही पात्रता नसेल तर त्याऐवजी CTET पेपर 2 उत्तीर्ण चालेल. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विषय विज्ञान/गणित. पदसंख्या 1 जागा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव शिक्षण सेवक, शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता BA B.Ed, TET पेपर 2 BA B.Ed चालेल. सोबतच TET पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण, किंवा TET पेपर 2 नसेल तर BA B.Ed,
CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र चालेल. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. अनुक्रमांक 2 या पदासाठी शिक्षण सेवक या पदासाठी. विषय इंग्लिश विषयाकरिता ही जागा भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा. संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्रासह दिनांक 13 जून 2026 शनिवार रोजी सकाळी 9:30 वाजता श्री बाजीराव नाना पाटील टेक्निकल माध्यमिक विद्यालय, ॲड्रेस बलवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी गरजू व वर दिलेल्याप्रमाणे ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहेत अशा गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष म्हणजेच थेट उमेदवारांनी स्वतः मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्रासह सर्व एज्युकेशनल म्हणजेच शैक्षणिक अर्हतेचे ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स किंवा सर्टिफिकेट्ससह उमेदवारांनी मुलाखतीत दिनांक दिला आहे 13 जून 2026. मुलाखतीचा दिवस आहे शनिवार आणि मुलाखतीची वेळ आहे सकाळी 9:30 वाजता. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्री बाजीराव नाना पाटील टेक्निकल माध्यमिक विद्यालय, ॲड्रेस पत्ता बलवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे किंवा उपस्थित राहायचे आहे. श्री नरेंद्र विठ्ठल पाटील सचिव, श्री विनोद जगन्नाथ पाटील चेअरमन, शालेय समिती श्री बाजीराव नाना पाटील टेक्निकल माध्यमिक विद्यालय, बलवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. जाहिरात क्रमांक 4 शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर, ॲड्रेस मुख्य कार्यालय 218/219 ब गोल्डफिंच पेठ, लकी चौक, सोलापूर 413001. फोन नंबर दिला आहे 021726273555. पाहिजेत. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय व मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेअंतर्गत खालील पदांकरिता 6 महिने कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक करावयाची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय व मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेअंतर्गत खाली दिलेल्या पदांकरिता 6 महिने कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे. अनुक्रमांक 1 पदाचे नाव लिपिक क्लर्क, पदे 4. क्लर्क किंवा लिपिक या पदाच्या एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. वयोमर्यादा एज लिमिट 18 ते 35 वर्ष. 18 वर्षापासून 35 वर्षापर्यंत उमेदवार या ठिकाणी लिपिक या पदासाठी अर्ज सादर करू शकतात. शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक पात्रता पदवीधर, ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएट, MSc/IT टायपिंग इंग्रजी 40, मराठी 30. तर या ठिकाणी ग्रॅज्युएट, MSc/IT किंवा टायपिंग इंग्रजी 40 वर्ड्स पर मिनिट आणि मराठी 30 वर्ड्स पर मिनिट. अनुभव BCom चालेल किंवा MCom किंवा BCA तसेच टॅली असल्यास प्राधान्य. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे BCom चालेल किंवा MCom चालेल किंवा BCA तसेच टॅली असल्यास प्राधान्य. टॅलीचा कोर्स ज्या उमेदवारांनी केलेला आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्रिफरन्स किंवा प्राधान्य देण्यात येणार आहे लिपिक या पदासाठी. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 पदाचे नाव शिपाई, 1 जागा भरण्यात येत आहे. वयोमर्यादा एज लिमिट 18 ते 35 वर्ष. 35 वर्षापर्यंत शिपाई या पदासाठी या ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहे. शैक्षणिक अर्हता 12वी पास, 12th पास. अनुभव 12वी पास तसेच ऑफिस बॉय असल्यास प्राधान्य. तर या ठिकाणी 12th पास तसेच ऑफिस बॉय असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव असलेल्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता मूळ कागदपत्रांसह खालील पत्त्यावर समक्ष म्हणजेच प्रत्यक्ष किंवा स्वतः मुलाखतीस हजर राहावे. तर उमेदवारांना सूचना आहे, वरीलप्रमाणे ज्या उमेदवारांकडे शैक्षणिक अर्हता व अनुभव आहे अशा शैक्षणिक अर्हता व अनुभव असलेल्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीचा दिवस दिला आहे शनिवार आणि दिनांक आहे 13 जून 2026 रोजी
मुलाखतीची वेळ आहे सकाळी 11 वाजता. उमेदवारांनी सोबत मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह किंवा सर्टिफिकेटसह खाली दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष समक्ष मुलाखतीस हजर राहायचे आहे. टीप: मुलाखतीतील पात्र उमेदवारांना किंवा प्रशिक्षणार्थींना शासन निर्णय क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 9/7/2024 मधील अटी व शर्तीस अधीन राहून विद्यावेतन शासनामार्फत अदा करण्यात येईल. तर या ठिकाणी जे उमेदवार मुलाखतीतील पात्र उमेदवारांना म्हणजेच मुलाखतीला गेलेल्या आणि त्या गेल्यानंतर पात्र झालेल्या उमेदवारांना किंवा प्रशिक्षणार्थींना शासन निर्णय क्रमांकानुसार आणि दिनांक आहे 9/7/2024 मधील अटी व शर्तीस अधीन राहून पात्र झालेल्या उमेदवारांना विद्यावेतन शासनामार्फत अदा करण्यात येईल किंवा अदा करण्यात येणार आहे.